मुंबईमध्ये राहणाऱ्या मीराने 5 वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड म्हणजेच SGB मध्ये गुंतवणूक केली होती. मॅच्युरिटीपर्यंत त्यातून पैसे काढायचे नाही असा तिचा विचार होता. मात्र आता मुलं मोठे झाले त्यामुळे तिला मोठ्या घराची गरज भासू लागली आहे. म्हणूनच नवीन 2 BHK फ्लॅट घेण्याचा तिचा विचार आहे. घराच्या डाऊन पेमेंटसाठी गोल्ड बॉन्डमधून पैसे काढायचे असा निर्णय तिने घेतलाय. पण गोल्ड बॉन्डमधून पैसे काढता येतील का? पैसे काढले तर काही पेनल्टी लागेल का? आणि पैसे काढायची प्रोसेस कशी आहे? असे अनेक प्रश्न मीराच्या मनात आहेत. जर मीराप्रमाणे तुम्ही देखील RBIच्या गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली असेल तर या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं तुमच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. भविष्यात कधी पैसे काढायची वेळ आली तर या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. गोल्ड बॉन्ड रिडीम करण्याची प्रोसेस काय आहे ते आता जाणून घेऊया. सॉव्हरीन गोल्ड बॉन्डची मॅच्युरिटी 8 वर्षांची असते. मात्र 5 वर्ष पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदार प्रीमॅच्युअर रिडेम्पशन करू शकतात. रिडेम्पशन करेपर्यंत गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5% व्याज देखील मिळत राहील. ज्या गुंतवणूकदारांना गोल्ड बॉन्ड प्रीमॅच्युअर रिडीम करायचे आहेत त्यांच्यासाठी दर 6 महिन्यांनी एक विंडो उघडते. RBI एक शेड्यूल जारी करून रिडेम्पशनसाठी तारखा जाहीर करते. ज्या तारखेला 6 व्याज जमा होणार आहे त्याच्या 1 महिना आधी रिडेम्पशनसाठी अर्ज करावा लागतो. कोणत्या सिरीजचे बॉन्ड रिडीम करता येतील याबद्दल RBIच्या शेड्यूलमध्ये माहिती असते. वर्षातून 2 वेळेला बॉन्ड रिडीम करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. 2017-18 मध्ये RBIने SGBचा 12वा भाग जारी केला होता. हे बॉन्ड गुंतवणूकदारांना 18 डिसेंबर 2018ला इश्यू करण्यात आले होते. त्यामुळे या SGBसाठी व्याज जमा करण्याची तारीख 18 डिसेंबर 2023 असेल. हे बॉन्ड रिडीम करण्यासाठी या तारखेचे 1 महिना आधी RBI विंडो चालू करेल. हे बॉन्ड रिडीम करण्यासाठी RBI ने 18 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. बँक, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन किंवा थर्ड पार्टी एजंटला बॉन्ड रिडीम करण्याबाबत तुम्हाला सांगावं लागेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही या कालावधीमध्ये अर्ज केला तर सोन्याच्या मार्केट रेटप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील. ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातील. तुम्ही मॅच्युरिटीपर्यंत गोल्ड बॉन्डमधून पैसे काढले नाही तर रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये ऑटोमॅटिक जमा केली जाईल. त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची काही गरज नाही आहे. ज्यांच्याकडे गोल्ड बॉन्ड डीमॅट फॉर्ममध्ये आहेत त्यांना RBIच्या विंडोसाठी थांबायची गरज नाही आहे. डीमॅट अकाउंटमधून गोल्ड बॉन्डची खरेदी विक्री पाहिजे तेव्हा करता येते. RBIच्या गोल्ड बॉन्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे बॉन्ड मॅच्युरिटीपर्यंत विकले नाही तर मिळणारा संपूर्ण कॅपिटल गेन हा टॅक्स फ्री असेल. तसेच 5 वर्षानंतर तुम्ही हे बॉन्ड RBIच्या मार्फत विकले तरी तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून गोल्ड बॉन्डची विक्री केली तर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. तुम्ही गोल्ड बॉन्ड विकत घेतल्याच्या 1 वर्षाच्या आत विकले तर नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. हे उत्पन्न गुंतवणूकदाराच्या एकूण वार्षिक उत्पन्नात जोडलं जाईल ज्यावर नंतर इन्कम टॅक्स स्लॅबनुसार त्याला टॅक्स भरावा लागेल. अशी माहिती इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स एक्सपर्ट बळवंत जैन यांनी दिली आहे. तुम्ही 1 वर्षानंतर गोल्ड बॉन्ड विकले तर त्यावर मिळणाऱ्या रिटर्नवर 20% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. गुंतवणूकदारांना यावर इंडेक्सेशनचा लाभ मिळेल. एकंदरीत विचार केल्यास RBIच्या मार्फत गोल्ड बॉन्ड विकले तर आपल्याला टॅक्स वाचवता येईल. त्यामुळे शक्यतो त्या पद्धतीनेच नियोजन करून RBIची विंडो चालू झाली की मगच गोल्ड बॉन्ड रिडीम करा.